नमस्कार, मी विपुल साळगावकर फंडास बाय विपुल या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. कसे आहात मित्रांनो? मस्त मजेतच असाल. हा नेहमीच आपला आपुलकीचा प्रश्न. मित्रांनो, कालच्या दिवशी मला अनालिसिस करायला वेळ मिळाला नव्हता, त्यामुळे कालचा व्हिडिओ आला नव्हता. रिअली सॉरी फॉर दॅट. पण जसं जसं मला वेळ मिळतोय तसं मी डेली व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, आपल्या या चॅनलवरती #लर्न स्टॉक मार्केट विथ ट्रेडर विपुल एक नवीन सिरीज मी तुमच्या पुढे घेऊन येतोय की ज्याच्यामध्ये बेसिक टू ऍडव्हान्स पर्यंत आपण बऱ्याचशा गोष्टी या सिरीजच्या माध्यमातून शिकू शकतो. सो स्टे ट्यून फॉर फर्दर अपडेट. आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो मित्रांनो, आज आहे 20 जून आणि उद्या आहे 21 जून. उद्या आहे सेन्सेक्सची एक्सपायरी. तर आपण आज निफ्टी 50, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स याचा टॉप डाऊन अनालिसिस पाहूया. चला तर मग स्क्रीनवरती जाऊया आणि निफ्टी 50चा अनालिसिस पाहूया पहिले. सो मित्रांनो, निफ्टी 50 मध्ये आजच्या सेशनमध्ये जर आपण बघू तर 20 जूनच्या सेशनमध्ये एक पिन बार कॅन्डल झालेली आहे. तसं बघायला गेलं तर थोडी इनडिसिजन कॅन्डल आहे. आणि जर आपण कालच्या सेशनची कॅन्डल बघितली 19 तारखेची, तर त्या कॅन्डलने कुठेतरी 23,664चा हाय लावलाय. सो मी इथे तो मार्क करतो तुमच्यासाठी. ओव्हरऑल मित्रांनो, जर बघितलं तर निफ्टी 50 अजूनही कुठेतरी तिच्या रेंज मध्येच आहे असं म्हणायला हरकत नाही. सो कुठेतरी ही रेंज आहे निफ्टी 50ची की जी अजूनपर्यंत एक वेज पॅटर्न काइंड ऑफ बनवल्याचा चार्ट आपल्याला दिसतोय. येस. सो आवरली टाइम फ्रेम वरती जर मित्रांनो आपण बघितलं तर वेनसडेच्या सेशन मधली जी कॅन्डल आहे त्याचा हाय जर आपण बघितला आणि वेनसडेच्या सेशन मधली एक हॅमर टाइप ऑफ कॅन्डल आहे त्याचा जर लो बघितला तर ही रेंज आपल्याला आवरली टाइम फ्रेम वरती कन्सिडर करायला हरकत नाही. हिचा लो आहे मित्रांनो 23,412. ओके. सो मार्केट माझ्या मते या रेंज मध्ये थोडा वेळ अजून घालवेल जर मार्केटला अपर मोमेंटम द्यायची असेल. आणि जरी मार्केटला रिव्हर्सल द्यायचं असेल तरी पण मार्केट कुठेतरी इथून अजून थोडा वेळ घालून या लेवलला ब्रेक केल्यानंतरच आपल्याला ट्रेड पाहायला मिळेल. सो कुठेतरी आता नो ट्रेडिंग झोन आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण इथून ही जी ट्रेंड लाईन जाते तीही एकदम जवळ आहे. मार्केट याला परत सपोर्ट घेऊन वरती जाऊ शकतं. पुन्हा वरचा जो रेझिस्टन्स आहे त्या रेझिस्टन्स वरती येऊन थांबू शकतं. सो ओव्हरऑल कुठेही क्लिअर व्ह्यू बिल्ड होत नाहीये. तर माझ्या मते साइडवेज मार्केटमध्ये न ट्रॅप होता कुठेतरी शांत राहिलेलं चांगलं असं एकंदरीत माझं म्हणणं आहे. सो 15 मिनिट्स वरती जरी मित्रांनो आपण पाहिलं तर 15 मिनिट्स वरती पण एक रेंज बनवलेली आहे आणि या रेंज मध्येच मार्केट फिरतंय. सो ही जर ट्रेंड लाईन तुम्ही बघितली तर 15 मिनिटावरती या ट्रेंड लाईनला बऱ्यापैकी सपोर्ट घेऊन मार्केट परत वरती जात आहे, परत या रेझिस्टन्सला रेझिस्ट करते आणि कुठेतरी तिथेच राहण्याचा प्रयत्न करते. सो आय थिंक की 15 मिनिटावरती जर आपण पाहिलं तर सेफर साईडसाठी 23,400 चीज लेवल आपल्याला कन्सिडर करायला पाहिजे आणि अप्पर साईडला 23,664 ची लेवल कन्सिडर करायला पाहिजे असं माझं तरी मत आहे. सो मित्रांनो, आपण जाऊया आता बँक निफ्टीकडे. बँक निफ्टीचा डेली चार्ट जर आपण बघितला तर डेली चार्टमध्ये आज एक पिन बार कॅन्डल बनली आहे. 20 तारखेची जी कॅन्डल बनली आहे ती. आणि मित्रांनो, कालच्या सेशन मध्ये जो हाय लावला होता तो मी तुमच्यासाठी मार्क करतो, विच इज समवेअर क्लोज टू 51,957. इथे आपण जर बघितलं तर कुठेतरी मार्केट अजूनही एक खाली एक ट्रेंड लाईन येते आहे, पण तशी तेवढी क्लिअर नाही. माझ्या मते मित्रांनो, वेट करणं हाच आपल्याकडे एक पर्याय आहे, कारण सध्या मार्केट ऑल टाइम हायच्या जवळपास कुठेतरी वेळ घालवण्याचा प्रयत्न करते. जसं मित्रांनो ही एक रेंज होती, या रेंजचा ब्रेकआउट दिल्यानंतर हे मी तुम्हाला
वेनसडेला जो व्हिडिओ होता, म्हणजे ट्यूजडेला जो व्हिडिओ होता, त्या व्हिडिओमध्ये मी क्लिअरली मेन्शन केलं होतं की ही एक इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल आहे आणि इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डलचा वरती जर गॅप अप ओपनिंग झालं नेक्स्ट डेला आणि मार्केटने जर आपल्याला इथे सस्टेन केलं या रेझिस्टन्स वरती 50-560च्या जवळपासचा रेझिस्टन्स होता, तर तिथून एक बुलिश मोमेंटम पाहायला मिळेल. आणि मित्रांनो तसंच झालंय की मार्केट वरती गेलंय, पुन्हा रिट्रेस झालाय, इथे त्याने पुन्हा सपोर्ट बनवला आणि सपोर्ट बनवून मात्र मार्केटने एक रॅली दिली होती. पण त्यानंतरच्या सेशनमध्ये मात्र मार्केट अजूनही साईडवेज राहिलेलं आहे. हे बँक निफ्टीचं 15 मिनिटावरती जर मित्रांनो बँक निफ्टीला आपण पाहू तर हॉरिझॉन्टल चॅनल पण एक कुठेतरी कॉन्सोलिडेशन क्रिएट झालेला आहे. हा एक रेंज आहे मित्रांनो की या रेंज मध्ये मला तरी असं वाटतं की नो ट्रेडिंग झोन आहे. एखादं स्कॅल्पिंग जर आपल्याला प्लॅन करायचं असेल तर आपण इथून 51,957च्या वरतीच जेव्हा 15 मिनिटाची कॅन्डल क्लोज होईल त्याच वेळेला मात्र मित्रांनो हे करायला पाहिजे, असं माझं तरी मत आहे. आणि बॉटम साईडला जर आपण म्हणू तर बॉटम साईडला आपल्याला थोडे चांगले टार्गेट आहेत, पण डाऊन साईडसाठी जर आपण विचार केला तर आपल्याला 51,280 पर्यंत जर टार्गेट मिळू शकतं. पण आपल्याला 51,587 ही लेवल ब्रेक होण्याची वाट पाहायला लागेल. 15 मिनिटाची कॅन्डल इथे सस्टेन झाली पाहिजे, ते इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. सो हा होता मित्रांनो बँक निफ्टीचा अनालिसिस. आता आपण सेन्सेक्स वरती जाऊया. सेन्सेक्स वरती पण मित्रांनो ओव्हरऑल आज सेमच कंडिशन आहे, काय वेगळं नाही आहे. 20 तारखेची जी कॅन्डल आहे ती पिनबार कॅन्डल बनली आहे आणि कालची जी कॅन्डल आहे त्याचा हाय जर आपण पाहिला तर 77,851 हा कुठेतरी आपल्याकडे हाय मिळतोय. येस, आणि याच कॅन्डलचा जर लो आपण पाहिला तर आवरली टाइम डेली टाइम फ्रेम वरती आपल्याला एक रेंज मिळते. पण आपण आवरली टाइम फ्रेम वरती चेक करूया मित्रांनो. आवरली टाइम फ्रेम वरती जर आपण बघितलं तर सेन्सेक्स मध्ये 76,955 ही लेवल कुठेतरी आवरली टाइम फ्रेमची रेंज आपण म्हणू शकतो. पण त्याही नंतरही एक बऱ्यापैकी रेंज आहे मित्रांनो. सेफ साईडला आपण 76,200 ही जर लेवल घेतली तर जास्त सोयीस्कर होईल, कारण सेन्सेक्स मध्ये ही 700-800 पॉईंटची मोमेंटम जर ट्रेंडिंग असेल मार्केट तर नक्कीच मिळते. सो त्या दृष्टीने जर बघायला गेलं तर 76,200 ही लेवल आपल्याला डाऊन साईडला बघायला हरकत नाही. सो सध्या तरी माझ्या मते नो ट्रेडिंग झोन आहे असं म्हणायला हरकत नाही. आत्ता कुठेही रिस्क न घेता मित्रांनो काही ट्रेड न केलेलेच बरे, कारण आपलं कॅपिटल साठवणं आणि ते प्रिझर्व करून ठेवणं हे खूप इम्पॉर्टंट आहे एक ट्रेडरच्या दृष्टीने. दॅट्स इट मित्रांनो, हा होता आपला 21 जून साठीचा अनालिसिस. बरं मित्रांनो, तुमच्यासाठी एक खुशखबरी असं म्हणायला हरकत नाही. मी एक नवीन सिरीज तुमच्यासाठी घेऊन येतोय. त्याचं नाव आहे #लर्न स्टॉक मार्केट विथ ट्रेडर विपुल. सो यामध्ये आपण बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंतचे सगळेच कॉन्सेप्ट एव्हरी एपिसोड मध्ये क्लिअर करणार आहोत आणि ह्याचा तुम्ही पुरेपूर फायदा करून घ्या. यासाठी मात्र तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत आणि बऱ्याचशा लोकांसोबत हा चॅनल शेअर करा, जेणेकरून तुम्हाला फ्रीचं कॉन्टेंट लर्निंग बघायला मिळेल आणि त्याचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्याल, एवढी माझी विनंती आहे. दॅट्स इट मित्रांनो, थँक्यू.